बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखं त्यांचं कार्य आहे। तळागाळातील जनतेला ते न्याय, हक्क आणि समाधान आणि सौजन्य देण्याचं काम आजपर्यंत करत आहेत। त्यांचं ठाणे जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील नावलौकिक आहे। आम्ही त्यांच्याकडे एकच अपेक्षा करतोय की त्यांनी त्यांच्या शब्द सुमनांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि या आमच्या तळागाळातील जनतेला त्यांचा आशीर्वादाचं मेहर नजर राहावी अशी मी त्यांना विनंती करतोय। आणि जय भगवान आंबेडकर जयंती किती आपण भाग्यशाली आहोत। बाबासाहेब आंबेडकर आज भारतमध्ये नाही पण विदेशमध्ये पण 365 दिवस त्यांची आठवण केली पाहिजे, कारण त्यांनी कोणी विसरू शकणार नाही। एवढा पवित्र काम भारताच्या घटना बनवून आपला भारतामध्ये कसा राहायचा, काय सोय घ्यायला पाहिजे, काय समाजाने केला पाहिजे, काय सरकारने केला पाहिजे, हे घटनामध्ये लहान लहान गोष्ट सगळं लिहिलेली आहे। बीचमध्ये दुष्काळ होता, आपल्या गुजरातमध्ये 3 वर्ष दुष्काळ होता। माझ्याकडे 70,000 गाय होती, गाय 70,000। घटनामध्ये लिहिलं आहे की सरकारने दुष्काळ डिक्लेअर केला तर किडीला पण अन्न द्यायला पाहिजे, विचार करा तुम्ही। आणि त्याचा फायदा मी 87 मध्ये मी घेतला आणि दर पशुला ₹1.25 रुपये मिळत होते, एक गायला ₹1.25 रुपये देत होते आणि त्यावेळेला खर्च दीड रुपये लागत होता। म्हणजे घटनामध्ये किती महत्व दिलेलं आहे आणि ते घटनासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांच्यामध्ये शक्ती होती ते शक्तीचा सदुपयोग केला आहे। मात्र मला दुःखाने सांगावं लागेल की आपला समाज बाबासाहेब आंबेडकरला मानणारा समाज आज पण तिथेच आहे, पुढे जात नाही। त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो, शिक्षणाचा प्रभाव नाही पडत तुमचा। जोपर्यंत शिक्षण परत वाढणार नाही तोपर्यंत आपला समाज कधी पुढे होऊ शकत नाही। समाजाला पुढे आणायचा असला तर शिक्षण वाढला पाहिजे आणि व्यसनमुक्तीमधून बाहेर जायला पाहिजे, व्यसनाला त्याग केला पाहिजे आणि शिक्षणाला वाढवायला पाहिजे। शिक्षणाला वाढला, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला बेरिष्ठ होते त्यावेळेच्या जमान्यामध्ये, तो आज का बेरिष्ठ होऊ शकत नाही आपल्या समाजामध्ये, त्याच्या कारण शिक्षणावर आपण ध्यान देत नाही आज पण। म्हणून सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे। त्याचप्रमाणे घराच्या वातावरण मंदिरसारखं आहे, मंदिरसारखा ठेवा घराच्या वातावरण। जर आपण मंदिरात सिगरेट विडी पिता येत नाही, तंबाखू खाता येत नाही, दारू पिता येत नाही, मग घरात कसं पिता येतो मला सांगा बघू। घर मंदिरापासून मोठा मंदिर आहे, मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे। मंदिरामध्ये गेलो तर मला कोणी जेवण देत नाही, पण 11 वाजता रात्री घरी गेलो तर आमची महिला विचारते जेवण केलाय नाही केलाय, तर अर्ध्या तासाला मला जेवण देते। ही आमची मातृदेवो भव महिला आहे। महिलामध्ये भरपूर शक्ती आहे बघा। आमच्या मुली बसली उभी आहे समोर, काय वाजवते बघा, असे वाजवणारे भरपूर कमी आहे। आणि हे मुलीमध्ये जे शक्ती आहे ते कोणाची मध्ये मी तुम्हाला सांगतो नाही, कारण मुली 4 घराचं नाव रोशन करते। बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे झाले तरी एकच गाव होते मोठा, आई वडिलांचे नाव, पण आमची मुली मोठी झाली की त्याला 4 घर मिळतो बघा। आई वडिलांचं नाव, ज्याच्या घरी जाते त्याचं नाव, परत मामाला पण आपण लग्नाचं बोलवायला लागतो आणि स्वतःच्या मुलाला शिक्षण संस्कार देणार हे मुली करू शकते तुम्हाला सांगतो। म्हणून मुली म्हणजे मातृदेवो भाव आहे, त्याला कधी दुखवू नका आणि त्याला जर दुखवला तर घरात कधी सुख येणार नाही। म्हणून शिक्षणाची भरपूर गरज आहे। आमचा भाऊ सकाळी माझ्याकडे आला होता, त्याची भावना लई उंची आहे, मला महिलाला साडी द्यायची आहे, गरजू महिलाला साडी द्यायची आहे, काही ना काय काम करत असते। मी त्याला सांगितलं अगोदर माझ्याकडे आता तुम्हाला पाहिजे तेवढी मी साडी देतो, कारण पुढे भारतात मी फिरतो आणि भारतात त्याचं काम करतो आणि कोणाच्याकडे घेत नाही बघा। देवाची कशी कृपा आहे, कोणाच्याकडे मागावं लागत नाही, न मागता सर्व मिळतो। त्यासाठी मात्र आपण लायक व्हा, लायक झालं की न मागता सर्व मिळेल आणि तुम्ही लायक व्हा, तसे तुमच्या मुलांना लायक बनवा आणि त्यासाठी शिक्षणाचा प्रभाव वाढला पाहिजे। जोपर्यंत शिक्षण वाढत नाही तोपर्यंत तुमचा प्रभाव कधी वाढत नाही। आणि घराच्या वातावरण मंदिरसारखा, म्हणजे घरामध्ये कोणी वस्ती नसला पाहिजे, निर्वस्ती घर म्हणजे मंदिर, तर खास ध्यान ठेवा। पण आपल्या सर्वांना देवाची कृपा राहावी। आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरचा आशीर्वाद तर आहेच आपल्या सर्वांवरती। आंबेडकर जयंती उजून काय मिळणार नाही तुम्हाला, पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्या। बाबासाहेब आंबेडकरमध्ये एवढी शक्ती होती, मग आमच्या समाजामध्ये का कमी शक्ती आहे? पण शक्ती आहे भरपूर, पण मात्र मी तुम्हाला सांगितलं शिक्षणाचा प्रभाव नाही आहे। म्हणून शिक्षण जेवढा वाढेल तेवढी आपली शक्ती वाढेल, आपली शक्ती वाढली की भक्ती आपोआप वाढतो। तर परत ही पवित्र कार्यक्रमाला मी होतो यज्ञाची आरती करायला,
इधर इतना दिल से काम करता है और इधर भी काम करता है। आप कोई भी काम के लिए उसके पास आना, कुछ भी काम होगा, कोई दवा खाने का काम होगा, कुछ भी काम होगा तो उनके पास आना और मेरे पास कोई भी काम भेजो मेरे लिए। और मेरा कोई जात पात नहीं है, मेरा खुद का मस्जिद भी है, बुद्ध के मंदिर भी बहुत है, बहुत जगह है जब मेरा जन्म हुआ है। बाबा साहेब आंबेडकर का जन्म भी हमारी माताओं ने दिया है। खास ध्यान रखना, आप लोग में बहुत शक्ति है, इस शक्ति का आप सदुपयोग। हमारे आयोजकों को धन्यवाद देता हूँ कि ऐसे कार्यक्रम करते रहो और कुछ भी छूटी है मेरे पास, कुछ भी काम के लिए आना, मैं कभी किसी को वापस भेजता नहीं है। रोज 400-500 लोग आते हैं मेरे पास और किसी को मैं वापस नहीं भेजता हूँ। मैं तो ऊपर से बोलता हूँ लेके आओ, आप भी आओ और दूसरे को भी लेके आओ। अम्बेडकर महाराज की जय। पवित्र भूमी, त्यामध्ये नानजीबाईचा जन्म झाला। भारतात नव्हे तरी आंतरराष्ट्रीय ख्याती आहे त्यांची दानशूर म्हणून। आणि ते पहिले काम तळागाळातल्या लोकांच्या उत्थानासाठी घेतात। मला माहिती आहे वर्षातला 1-2 ऍडमिशन मी हे नांदी शेठचा सन्मान करून द्या।